नमस्कार. आज आपण ह्या निसर्गाची अजून एक लीला पाहणार आहोत. आपण आपल्या ऐक सांगतो निसर्ग राजा या एपिसोडमध्ये निसर्गाच्या खूप लीला बघितलेल्या आहेत. परत एक निसर्गाची लीला बघितली आणि मला परत राहवलं नाही की परत एक असा मस्तपैकी या निसर्गाच्या या लीलेचा हा व्हिडिओ बनवावा असं वाटलं. पाहतो आपण, तुम्हाला अंदाज झाला असेल की हे फूल काय आहे, कशाचे आहे. तर हे फूल आहे ब्रह्मकमळ. आणि किती छान बघा, आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा 9 जुलै 2025 रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि हे ब्रह्मकमळ आपण पाहतो. हे कसं बघा की ह्या पाला आहे, पान आहे आणि ह्या पानावरती ही कळी फुललेली आहे, फूल फुललेलं आहे. यानंतर बी बघा हे कसं, हो हां, मला वाटलं फूल कट झालं का. छान, अतिशय सुंदर असे ही 4 फुलं फुललेले आहेत. आणि इकडंसुद्धा एक आता कळी उमललेली आहे. पाहतो बघा आपण, हे खूप सुंदर ही निसर्गाची लीला आहे. याला ब्रह्मकमळ म्हटलं जातं. कारण का बघा, हे गुरुपौर्णिमा आहे आणि रात्रीचे 12 वाजलेत आणि आता हे फूल पूर्णपणे उमललेलं आहे. ही महादेवाची पिंड असावी असं ह्या फुलांच्या मध्ये ही पिंड अशी फुललेली दिसते बघा. किती सुंदर अशी ही एक लीला आहे. हे निसर्गाचं एक वेगळंच रूप आहे. निसर्ग कलेनं रोज उमलत असतो, रोज आपली एक जादू, रोज आपली एक कला दाखवत असतो. आम्ही ह्या निसर्गाच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, निसर्गावरती प्रेम केलं पाहिजे. आणि जर आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहिलो, निसर्गाला आम्ही जोपासलं, तरच ह्या आपल्याला लीला आणि हे पाहायला मिळणार आहे निसर्गाचं वेगळं रूप. बघा, हे पानांवरती फुलं उमलतात आणि हे मोठं असं त्याचं विश्वरूप. ब्रह्म हा विश्वाचा पिता आहे आणि त्याचं हे विश्वरूप त्यांनी फुलामधून सुद्धा आपल्या निसर्गामधून आपल्याला दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहा, निसर्गावरती प्रेम करा. ऐक सांगतो निसर्ग राजामध्ये मी तुम्हाला परत आता ह्या निसर्गाच्या नवीन लीला घेऊन भेटत राहीन. धन्यवाद.